सर्वांना प्रथम माझा नमस्कार. आणि मी जे काही 2-3 मिनटं बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावं अशी माझी नम्र विनंती आहे. आम्ही मराठी शाळेमध्ये होतो आणि आम्हाला एकवचन आणि अनेक वचन असं व्याकरणचा एक भाग होता आणि त्यामध्ये आम्ही भरपूर काही शिकलो आहे. आता बघा, देव हा शब्द एक वचन आहे काय अनेक वचन आहे? जर तुम्ही कोणाला पण विचारला तर ते सांगा की देव हा शब्द एक वचनी आहे. ह्याचा अर्थ असा झाला की देव हा एक वचनी आहे म्हणजे देव हा एकच आहे. आज बघा, लोकांनी अनेक देव केल्यात, मग नेमकं हा शब्द तर एक वचन आहे, मग नेमका खरा देव कोण आहे, वास्तविक देव कोण आहे हे आम्हाला माहीत पाहिजे. आता व्याकरणानुसार बघितलं तर देव हा एक वचनी शब्द आहे. ह्याचा अर्थ असा आहे की देव हा एकच आहे. मग आज आम्हाला देव हा एक आहे, मग खरा देव कोण आहे, वास्तविक देव कोण आहे आणि एवढं देव आलो कुठनं, ह्याच्या मागचं काय विषय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि हे जे विषय आहे, हे जे सत्य आहे, तुम्हाला फक्त शास्त्राद्वारे कळणार. ज्यावेळी तुम्ही शास्त्राचा अभ्यास करणार त्यावेळी तुम्हाला खरं आणि खोटं कळणार. खरा देव कोण आहे, काल्पनिक देव कोण आहे, हे सगळं तुम्हाला शास्त्राद्वारे कळणार. आज समजा मी तुम्हाला काहीतरी शिकवत आहे आणि समजा तुम्ही म्हटला की बाबा महाराज तुम्ही लोकांनी चुकी शिकवणार आहे, ह्याचा अर्थ कायला? आज समजा आम्ही तुम्हाला खोटं शिकवलंय तर तुम्हाला ते खरं काय ते पण सांगता आलं पाहिजे. आज समजा आम्ही जे सांगलोय ते तुम्हाला खोटं वाटत असलं तर तुम्हाला खरं काय ते सांगता आलं पाहिजे, ते देखील शास्त्राचं सांगता आलं पाहिजे. आम्ही लोकांनी काय आमचं शिकवत नाही, जे काय शास्त्रात आहे लिहिलं ते सांगतोय. आणि विषय समजून घ्या, सत्याचा शोध करा आणि सत्य तुम्हाला शास्त्राचं कळणार. शास्त्र म्हणजे काय? 4 वेद आहेत, 18 पुराण आहे, रामायण आहे, महाभारत आहे, भगवद्गीता आहे, मुस्लिमांचं कुराण आहे, ख्रिश्चनांचं बायबल आहे, ज्ञानेश्वरी आहे. असं काय जे शास्त्र जे आहेत त्या शास्त्रात तुम्हाला कळणार की बाबा खरं आणि खोटं काय आहे. आणि आम्हाला तर एवढं कळतंय, व्याकरणानुसार देव हा शब्द एकवचनी आहे आणि तो एकच असला पाहिजे. आणि आम्ही त्या एक देवापर्यंत पोचणं फार गरजेचं आहे. आम्ही जन्माला आलो आणि आम्हाला जन्माला कोण घातले हेच आम्हाला माहीत नसलं तर आमचं जन्माला येणं व्यर्थ होणार आणि आमचं जन्म व्यर्थ होऊ नयेत हीच देवाची इच्छा आहे म्हणा, किंवा आमची पण इच्छा आहे की तुमच्याबद्दल की आम्हाला जे सत्य समजले ते सत्य आम्हाला तुम्हापर्यंत न्यायचं आहे. आणि खरोखर हे तुम्हाला जे काय सांगितलं ते समजलं असलं तर त्या गोष्टीवर विचार करा. आणि खरोखर देवानं मला हे सांगायला प्रेरणा केली त्याबद्दल देवाचे नाव कोटी कोटी धन्यवाद. आणि त्या देवाचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त.